सद्गुरु सारी खास सोयला सज्जना हरिभक्त परायण सरसेराव महाराज प्रभाळे हरिभक्त परायण रामाबा ऐकणा
Hare
सद्गुरु सारखा सोयरा सज्जन दाविले विधान वैकुंठीचे सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फेडियेला पांग प्रपंचाचा सद्गुरु माझा अनाथा माऊली कृपेची सावली केली मन सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फेडियेला पांग प्रपंचाचा ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिलेले बीज बीज सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फेडियेला पांग प्रपंचा पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथिता विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मांड ब्रह्म सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वैवातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आत्मरूप गणेश केलिया स्मरण होय सकल विद्येचे निकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार श्रीपादनाथं गुराजवैर्यं मोक्षो नामदानदानैकदक्षं भूतिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविदां गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती आपण मुखे तुझे मंदी म्हणा ऐकले प्रेम श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी कला कुसरी काही सनेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा
दाविले निधान वैकुंठीचे सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फेडियेला पांग प्रपंच सद्गुरु माझा अनाथा माऊली कृपेची सावली केली मग सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फेडियेला पांग प्रपंच ज्ञानदेव म्हणे अवचित घडले निवृत्तीने दिले निज बीज सद्गुरु माझा जीवाचा जीवलग फेडियेला पांग प्रपंच मोजे शहापूर तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी समस्त ग्रामस्थांच्या आणि समस्त साधकांच्या सहकार्याने आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेचं नियोजन केलेलं आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्यासारख्या पामराची सेवा ठेवलेली आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग जगताची आई माऊली ज्ञानोबा आहे। वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई आईचं म्हणणं आहे। मी नेहमी सांगत असतो कारणाशिवाय कार्य घडत नाही, कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही। का आलात तुम्ही या ठिकाणी? काम नाही म्हणून, पैसे जास्त झाले म्हणून। आजचा दिवस माऊली सांगतात माझ्या जीवनामध्ये माझा सद्गुरू भेटला आणि माझा दिवस सोन्याचा 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 झाला। सोनियाचा देव पुढच्या चरणी हरी पाहिणारे तुम्ही सोन्यासारखे हरीच्या अंश मग मावशी जीव लोके सनातना अनादी कालापासून जीव हा ईश्वराचा अंश आहे। तुम्ही हरिरूप असणारे सगळेजण या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आले आहात। काय द्यावे त्यासी भावी कुणी दवाखान्यात त्याची निमित्त केलं, कुणी शेजारीला भेटायला जाते म्हणून आलं। घरून सुटका नाही मागलेलं तुम्हाला, मला माहिती तुमच्यातले एक चतुर्थांश गुपचूप आले, गुपचूप म्हणून अनाथ माऊली नाही कोणी विचार, जगात किंमत नाही आपल्याला। पण एक समर्थ सद्गुरु श्रीपाद बाबांचा म्हण रामदास बाबू
कृपा झाली समर्थ सद्गुरु अनुग्रहाचरणी कारणे देह धारण करणे. अनुग्रहाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्ण तिसऱ्या अध्यायामध्ये सांगतात मी देह धारण केलेला आहे आणि देह धारण करून म्हणजे तो स्त्रीचा असेल पुरुषाचा असेल स्त्री पुरुष हे निमित्त आहे. पण तुम्ही आपण अनाथ जीवाला माऊली सावली रज. वडाच्या झाडाच्या कडेला एखादा वेल यावं त्या वेलाने सगळा झाड झाकून टाकावं त्याला माया म्हणतात. स्त्री म्हणजे माया नाही, स्त्री म्हणजे पुरुष नाही, स्त्री म्हणजे दिसणाऱ्या वस्तूची आसक्ती आहे. आणि ह्या आसक्ती मधनं दिलेल्या भगवंताच्या नामाचं चिंतन जर आपण केलं तर आपण आसक्ती रहित होतो. अर्जुना फक्त या सगळ्याची आसक्ती सोड, परीक्षेची ह्या सगळ्याची फक्त आसक्ती सोड. आज आपण पौर्णिमेच्या निमित्ताने सगळे जण, मी पण आलो काल सकाळी पुण्यावरनं तुमच्या शहापूरला कीर्तनाला. एरवी माझा काही संबंध नाही आहे कशाशी. एरवी जरी मूर्खो जरी झाला विवेको तरी संत कृपा दीपको सोज्वळ वसे. अरे संत भेटती आजी मज तेरे मी झालो चतुर्भुज. हा अनुभव आहे गुरुपौर्णिमेचा. जरी आले असतील तरी एकमेकांना पाहावं, विचारायची देवाणघेवाण करावी. आनंद आहे. आत्मानंद घटानंद घटानंद पटानंद ज्ञानोबरांचा अभंग घेतलेला त्याच्या आई गमावली आपली आणि तुम्हाला इथे घेऊन आली. ती ऐकायला पण तीच बसली, सांगायला पण तीच उभी आहे. मी सांगत नाही. कोण म्हणतंय कैवल्याचा पुतळा प्रगटला भुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हे ईश चैतन्य माझ्याकडे आलेलं आहे कृष्ण राधा दर्शनासाठी, गुरुदेवाच्या दर्शनासाठी. काय देणार मी तुम्हाला. आजची पंगत आहे आपले उगडगावचे सर्व साधक वृंदांची. दरवर्षी ते एवढा मोठा वर्षातला कार्यक्रम करतात, कुठल्या प्रकारची तक्रार करत नाही. खूप मोठं सहकार्य साधक वृंद करतात म्हणून हे सगळं चालतं. त्यालाच एकट्याला करमत नव्हतं हो. एकलेची कंठवेला म्हणून निर्माण केली 14 बोडे. एवढं सगळं त्याने तयार केलं. वारीच्या रस्त्याला जाऊन तो परत आलेला आहे. काय रस्त्याने वारी, काय रस्त्याने वारी. आई बाप रे आपला सदकाचा माया बाबा. जगात ईश्वराच्या सगळ्या पंचमहाभूतात जगताचा विस्तार. पंचमहाभूत या भूत मात्रामध्ये माझा ईश्वर भरलेला आहे. तो मला कळत नव्हता. माऊली सांगतात ज्ञानोबर आहे. पण माझ्या सद्गुरूने अचानकपणे जसं तुम्हाला आणि मला, मी सुद्धा अनुग्रह घ्यायला घोटीला नाही गेले बाळांनो. माझा बाबा पुण्याला अशोक महाराज पिंगळे श्री आणि सो यांच्या वाड्यावरती आले होते पुण्यामध्ये. मी बाबा बघायला म्हणून गेला, बाबा बघायला म्हणून गेला. पण अनुग्रह घ्यावा लागतो. भगवान शंकराने अगोदर आपल्या बायकोला अनुग्रह दिलाय. आदिनाथ माफी
बायकोला अनुग्रह दिलाय. आपल्याला महाराज अनुग्रह देतो. रामकृष्ण हरी, पंढरीची वारी, हरिपाठ वाचा, आळंदी पंढरी करा आणि तुळशीला पाणी घाला एवढंच सांगतोय. पण ज्ञानोबा राय सांगतात कैसे अनुग्रहाचे करणे, कसंही अनुग्रहाचं करणं. तुम्ही चिंतन करताय. बरं कोणी वर्षांनी आले असते आणि ज्या वर्षांनी आल्या त्यांनाही मी ओळखलं, ज्या 1-2 महिन्याने येतात त्यांनाही मी ओळखतो. महिन्याला यायला काही मला वेळ नाही, मान्य आहे मला. 2 महिन्याने 3 महिन्याने आईकडे जातो, बापाकडे जातो, भावाकडे जातो, बहिणीकडे जातो, मित्राकडे जातो, मैत्रिणीकडे जातो, सोयऱ्याकडे जातो. सोयरा संचरण. तसं ह्या सोयऱ्याकडे पण कधीतरी यावं. आपण फक्त एकमेकांना पाहिलं ना, कृपा कटाक्ष निहाळिले, आपल्या परी पैसविले. फक्त पाहावं एकमेकांना आणि निघून जावं दर्शन. बस फार मोठी जादू आहे साधू संतांची. पाहिलं फक्त बाबांना, बेटा पोरीला बेटा म्हणणारा सद्गुरु संत फक्त एवढा एकच आहे महाराज पद्मारामाचा. बेटा एका शब्दाने मी बाळा घातलेली, बेटा म्हटले म्हणून. कोणत्याही आईला तोंडावर हात फिरवायला वेळ नाही, कोणत्याही बापाला मुलीशी गोड बोलायला वेळ नाही. पण सद्गुरु मात्र तिची सगळी काळजी घेतो. बाळा काळजी करू नको, देव तुझं कल्याण करेल. नामामध्ये राहा. पूर्णत्वाला जाणं म्हणजे मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, सत आहे, चित आहे, आनंद घन आहे हे शब्द नका उचलू आणि सांगू. मी सत्य कसा आहे, मी चिरचिर घन कसा आहे. मला आज दिवसभरात नामाचा आनंद मिळाला का? माझ्या सोयऱ्याने, कारण दणकट सोयरा करावा, पोरगी गरीबाला द्यावी आणि श्रीमंताची सून करून आणावी, कारण सोयरा हा गवडीला बायको आणि नागवडीला. अरे माझ्या बाबांनी घरातले हंडे भांडे विकून परमार्थ लोकांना सांगितला. मला शिकवलं नाही तुमच्या दारात येऊन मला काहीतरी पाहिजे आणि माझी ओटी भरा असं शिकवलं नाही. असा निरासक्त महात्मा म्हणजे आपण फार मोठ्या घरची लेकर आहेत. राष्ट्रसंत ही पदवी गाडगे बाबांना मिळाली आणि त्याच्यानंतर आपल्या श्रीपाद बाबांना मिळाली. आपण सगळी राष्ट्रसंताची लेकर आहेत ही विसरू नका. राष्ट्रसंताची डायरेक्ट कनेक्शन कोणाकडनं तरी अनुग्रह, कोणाकडनं तरी प्रबोध असं काही नाही. डायरेक्ट कनेक्शन आहे. कारण गुरु म्हणजे काही भातपोळी नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. आहे तो संतांचा राजा आहे. हात जोडून पाया पडून तुका बरे आपल्याला सांगतात रे, लागून या पाया विनवितो संतांसारखा संत आपल्या पाया पडतो. एकाच बाजारात एकच दुकान घातलं तर त्या माणसं ओळखतात, एकमेकांना उदाहरण दिलं कसंही केलं तरी चालतं. रोज जर ह्या कोपऱ्यात दुकान घाल, तिथं घाल, तिथं घाल, तिथं घाल, तर ते म्हणतात अहो काल येते होती आज नाही येते, काल तिथे होती तिथे नाही येते. एकाच कट्ट्यावर जर दुकानदारी केली, आपण एकाच कट्ट्यावर बसायचं. कुठल्या भाव धरोणिया
वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. भगवंताच्या भावाच्या कट्ट्यावर आपल्याला बसायचं, जेणेकरून दिवसभरात मला त्याचं प्रेम मिळालं पाहिजे. तुम्हा सर्व साधक वृंदांना असं वाटावं तुमच्या कामात तुम्हाला नामस्मरण करायला सांगितले. दुःख काही होत असेल तर नामस्मरण करा, कारण नामाच्या चिंतने 12 वाटा पडती विघ्ने. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन करता 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 चित्त काय बनतं? चैतन्य बनतं. चित्ताचं चैतन्य मांडल्यानंतर सगळीकडे चैतन्याचा आविष्कार होतो, अनुभव येतो. आणि रोज म्हणतो आपण एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभतसे. माय जगन्नाथ हा भाव कार्यकर्त्याचा पहिला पाहिजे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. बघा, अनाथाचा नाथ. ज्ञानोबराय स्वतःला अनाथ म्हणतात, तुकोबराय स्वतःला अनाथ म्हणतात. मी मात्र ग्वालत झटकतोय. हा फरक आहे राजा परमार्थामध्ये. पतित पतित त्रिवाचा पतित. दास्य भक्ती केली हनुमंतरायाने. ज्ञानोबराय सांगतात मी माझ्या गुरुचा दास आहे. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास. मी माझ्या सद्गुरूचा दास आहे. मला बाकीची साधनं काही सांगू नका, कारण अनेक साधनांची खटपट केली. नाना साधनांच्या केल्या खटपटा त्यान पवती याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आडफाटा. योगाभ्यास रोधिती वाटा. धन्यानंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ. दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. समोर बसलेले सगळे कृष्ण रूप आहेत. सगळ्यांचा गुरु कृष्ण आहे. मी परमात्मा परमेश्वरो जगदात्मा जगतेश्वरो. जगताचा श्री गुरु श्री कृष्ण से. कोणता? बोलिले आत्मा रामे श्रीकृष्ण. आराधना करणारी बुद्धी जागी झाली की आत्मा श्रीकृष्ण आहे. विचार करा, आई गेली होती ज्ञानोबरायांची. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं होतं आणि देहांत प्रायश्चित्त घेतल्यानंतर ज्ञानोबराय स्वतःला अनाथ म्हणताय. जर माऊली अनाथ असते तर तुम्ही पंढरीच्या वारीला 22, 25, 30, 32 लाख लोक गेले. माऊली 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 माऊली. अरे वारीच्या रस्त्यात आतड तुटेपर्यंत माणूस म्हणतो माऊली माऊली माऊली. ठीक आहे, बाई असली तर माणूस असला तरी माऊली माऊली माऊली. दुसरा शब्द त्यांचा अभंग काय सांगतोय? माझा सद्गुरु आई आहे, माझा सद्गुरु बाप आहे, गुरु माता पिता. नातं जोड्या सद्गुरु बरोबर. नाही तुम्हाला यायला मिळालं तरी चालेल, पण नातं जोडून परमार्थ केले सर्व संतांनी. गुरु माता पिता गुरुची देवता. देव मोक्ष देणार नाही. देव आनंद देईन, काहीतरी केलं तर घर देईन, बंगला देईन, गाडी देईन, सून देईन, पोराला नोकरी देईन, पण आपल्याला मात्र गोठ्यातच ठेव. आपल्यासाठी कोणीही करणार नाही. संतांचे शब्द खोटे होतील ना. कोणी नाही रे कोणाचे अंती जाणे एकल्याचे. तू म्हणशील आपलं घर मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागला चोर. मेल्यावरती तुझ्या डोक्यावर फोडणार आहेत खापर. काय करू? घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. काय कर? नाम घ्यायला सांगितलं तुम्हाला. कशासाठी घ्यायचंय नाम आपल्याला?
कुणी मोठं म्हणावं म्हणून नाही. काय म्हणा पुढे ज्ञान पजळू नका. काही कोणाचं लई आत्मा अनात्मा घटाकाश पटाक असं वेदांताचं झाड उभं करतील. पण जर द्वैत गेलं नाही तर म्हणजे बोलली ज्ञानोबाने सांगतात द्वैताची झाडणी गुरुवीर तयार कैसे कीर्तन घडेल नामी नाम असेल नाही होणार. माऊली ज्ञानोबाने सांगतात चिंतन करत जावा. फक्त आणि फक्त रात्री झोपताना नामस्मरण करायचं. श्वास लावून द्यायचा देवा मी तुझा आहे. सकाळी उठला देवा श्वासावर लक्ष देवाचं मी जिवंत ठेवले देवाने मला देवा मी तुझा आहे. हे बंगला ही गाडी ही माडी हे साडीचं कपाट हे तोळ्याचं कपाट हे सगळं माझ्या ईश्वर ठेवून घेणार आहे. तुमच्याबरोबर देणार आहे का मौलानो? देणार आहे का भाऊ तुमच्याबरोबर काही याच्यातलं? तुमचं 100 एकर देणार आहे का? नाही देणार. तुमचं साडीचं कपाट तुमचा बँक बॅलन्स काही देणार आहे का तुमच्या बरोबर? मग काय येणार आहे आपल्या बरोबर? एक तुमच्या भगवंताचं श्वासाचं नाम आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून निमिषोनिमिषी श्वासोश्वास वारी केली पंढरीस. तुमचा श्वास वारी करतोय. प्रत्येक वृत्ती येरधारी आपली उठणारी प्रत्येक वृत्ती हृदय आकाशाला भिडवून जावी. रोज म्हणतो आपण तैसा हृदयामध्ये मी रामू. अरे प्रबोध म्हणजे साधी गोष्ट नाही. जनाबाईंनी मारा केला देव धरला धरीला जनाबाई महाराज लोकांचं धुणं भांडी करावी. नामदेवरायांनी मंदिरात जाऊन यावं. जनाबाईंनी दर्शन घ्यावं. मंदिरात आणलेला प्रसाद खावा. हातावर ठेवला तर नाही ठेवला तर रामकृष्ण हरी. अपेक्षा नाही करायची. पण माझा नामे दर्शन करून आलाय. आपण सगळेजण पंढरपूरवरनं आलो काशीवरनं आलं की लोक दर्शनाला येतात. तुम्हाला माहित नाही आपल्याला जाऊन आलेलं पुण्य ते हळूहळू दर्शन करून घेऊन जातात. रामकृष्ण जनाबाई नामदेवरायांच्या कृपेने कळालं धरावा लागतो. ज्याला शब्द कळाला त्यांनी तो शब्द धरायचा आहे. आणि शब्दाच्या मध्ये जो अनपेक्षित अर्थ आहे बैसलो संधिभागी
दोन शब्दाच्या मध्ये त्याचं अस्तित्व आहे. म्हणून ते म्हणते मी मारा केला, मी मारा केला, मी मारा केला. आणि मग ते काकुळती आला, विटेवरचा नाही, आपल्या आतला मारा केला, तो काकुलतीला आला. काय व्हायला पाहिजे? तुम्ही नामाच्या चिंतनाने अनुभव आल्यानंतर अनुभव सांगायला पाहिजे. ताई असं झालंय, तसं झालंय, असं होतंय, तसं होतंय, मी आता काय करायला पाहिजे? अहो मी रोज बसतोय. नक्कीच तुम्ही रोज बसतात, म्हणूनच आज आला गुरुदेवांच्या दर्शनाला, राधाकृष्णाच्या दर्शनाला. मी तुम्हाला बसत नाही म्हणत नाही, पण टाळाटाळी करायची नाही. ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू भेटला, माझ्या जीवनामध्ये श्रीपाद बाबा रामदास बाबा भेटले नसते तर आपले विदर्भ मराठवाड्यात माझा कुणी स्वैरा धैराण नाही. माझी काही पोरगी दिलेली नाही, माझी काही सून केलेली नाही, पण एक समर्थ स्वैरा भेटला आणि त्याची ही सोयरिकी कोणाची? गुरुदेवांची. ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये स्वैरा सज्जन असावा, समोरच्याला धुणारा आणि विचारांचा गलबल करणारा नसावा. सज्जन स्वैरा सांगितलाय. मग सज्जन कधी बनाल तुम्ही आणि मी? म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मनाला सज्जन बनवायचे, कोणाची निंदा ऐकायची नाही, कोणाची स्तुती ऐकायची नाही. आपल्या गुरुबद्दल कोणी चांगलं किंवा चांगलं जरी किंवा वाईट जरी बोलत असलं ना तर कान असे फट करावे. माझे बाबा सांगायचे, बंडू बाबा बाबांचे गुरु, आपल्या कावसांचे पैठणचे. अरे बीड जिल्ह्यामध्ये आबा पहिलाच परमार्थ आहे, पण बीड करायला कळायला वेळ लागला, म्हणून माझ्यासारखे निरोप याला ह्या का पुष्ट मास्तरला इथे यावं लागलं. ऐकता आल्यामुळे किंमत कळत नाही, शिवाय काही पैसे मागत नाही, काही म्हणत नाही, काही बोलत नाही. आला तर येतोय, बसला तर बसतोय, चटणी मिरची भाकर खातोय आणि रस्ता धरतोय, तुम्हाला काही बोलत नाही. गेल्यानंतर लई तुम्हाला भडभडल, पण त्याच्या अगोदर नाम मिळाले त्याच्यासाठी भडबडा. कशासाठी? नामासाठी. की मी किती दैवाचा आहे, किती भाग्याचा आहे, मला एक पाऊलवाट करण्यासाठी नाम मिळालेले. तुम्हाला आपल्याला मोक्षाच्या मार्गाला जायचंय आणि रस्ता जिवंत असताना तयार करायचा आहे. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. सात वर्गीकरण, स्वर्ग दीर्घ कुठं काही नाही. जिवंतपणे आशा नको, तृष्णा नको, भूक नको, तहान नको, मिळेल मिळेल, नाही नाही मिळेल, आलं आलं, गेलं गेलं, असं निरपेक्ष जिवंतपणे राहिला तर देवाचा बाप आपल्याला न्यायला येतो. देवाचा बाप तुम्हाला सगळ्या साधकांना मोक्ष देईनच. साधकाच्या सान्निध्यामध्ये असणाऱ्यांना मोक्ष मिळतो. साधकाच्या सान्निध्यातले जे कोणी पूर्वज गेलेले असतील तर ते वैकुंठाला जातात. ज्ञानोबा सांगतात हरिपाठ प्रकरणामध्ये, ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ. माझे मरून गेलेले सगळे वैकुंठाला जातील, कारण माझ्या गुरुची कृपा. मी गुरु केलाय. एका ताई मंडळीने, एका महिलेने, एका बाईने जर गुरु केला तर 21 नाही 42 पिढ्यांचा उद्धार होतो. सिद्धी प्राप्त झाली तेव्हा ज्ञानोबरांनी खंडन केलेलं आहे. रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपारी धावत्या परमानंदी म्हण नाही. स्वतःच्या मनाला आनंद होणं महत्वाचा विषय आहे.
नामाला बसतात तुम्ही तेव्हा आनंद होतो. तो आनंद तुम्ही दिवसभर स्वतःला पुरवा. शरीराच्या बाजूने देहता उपासाची झाली, कर्माचे गुणी गुंतले, भव तसे चाकी सुदले, जन्म मृत्यूच्या देहाच्या बाजूने जन्म मरण कधीही टळणार नाही. आणि जीवाला जिवंतपणे मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांनी सांगितलं मातृ पितृ भ्राता सगोत्रा पार चतुर्भुजन कुठे जातात? स्वर्गाला जातात. कुठे जातात? वैकुंठाला जातात. कोण? नामधारकाचे नातेवाईक. पण नामधारकाचं काय व्हायला पाहिजे? तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा पाहिजे मी. कारण नामधारकाला बाकीचे गंडे दोरे हारळी बुटका नारळ बिक बाकीचं काही माहिती नाही. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आम्हाला बाकीचा प्रकार माहिती नाही, आम्हाला एकच माहिती आहे, फक्त आम्ही नामाचे धारक आहे. कारण करणारे कोण आहेत? नामधारक करणार आहेत. आणि नामधारक करणार आहेत तर नामधारक नाही कोण. नामे तरला नाही कोण. ऐसा द्यावा निवडून नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी ऐकीला. बाबांना एक माणूस 28 वर्षाने भेटला जालन्याकरता. आनंदीचा आनंद आश्रम नवीनच तयार झाला होता. फक्त 2 रूम आणि मंदिर झालेलं होतं. आणि एक फेटेवाला माणूस 77-78 वर्षाचा आला. तो जेव्हा आळंदीला आला त्यावेळेला आळंदीला लोक म्हणत ती रडक्याची धर्मशाळा रडक्या. आम्हाला इकडे तसा एवढा जास्त त्रास नाही झाला. विदर्भ मराठवाड्यात जेवढा आम्हाला आमच्या भागामध्ये त्रास झाला हा विषय रुजवायला, तेवढा त्रास आम्हाला इकडे झाला नाही. एक भागवत केलं की 10-20 लोक. तुम्ही भागवताचे चाहते आहात, मग तुम्ही नामाचे चाहते व्हाल, देवाचे चाहते व्हाल, म्हणजे देवाची आवड ठेवाल. ज्याला नाम आवडेल तो देवाला आवडेल. एवढं वाक्य लक्षात ठेवा आजच्या कार्यक्रमात. मला नाम आवडायला पाहिजे. मला माझं नाव किती आवडतं त्याच्यापेक्षा मला नाम आवडायला पाहिजे. मला माझा प्रपंच किती रुपयाने करावं वाटतं तसं मी त्याच्याच बरोबर नाम घेईन. असो आणि संसारी. आपल्या आईने सांगितले रे, स्वतःचा प्रपंच नाही, स्वतःचं कार्ड नाही, मागं नाही, पुढं नाही. माझी आई मला म्हणायची तुझं काय बाई मागं ना पुढं कुत्र रड माझी नातवंड, मला घर सोडता येत नाही. माझा तुम्ही म्हणाला आम्ही नाही का? प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी. हे सगळं गबाळ त्याच आहे. जग ईश्वराने निर्माण केलेलं आहे, आपण नाही. ज्ञानोबा आहे ना, निवृत्ती दादा भेटत आई वडील गेल्यानंतर आणि बापाची आणि आईची भूमिका निभावून ज्ञानोबा आहे ना अनुभव आला. तेव्हा माझा गुरु कोण आहे? प्रभू तुम्ही समोर निवृत्ती दादा बसले, माझ्या समोर तुम्ही सगळे. तुमच्यामध्ये माझा श्रीपाद बाबाचं नाम आहे, कृष्णाचं नाम आहे, चैतन्य आहे आणि तुम्हीच देवात. तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती. विचार करण्यासारखी गोष्ट आहे रे राजो. विचार सांगायला ज्ञानोबा आले, विचार सांगायला तुकोबा आले. आहे मी हा कोण करावा विचार, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा. आता तुम्हाला आत्म्याचं ज्ञान झाले. आत्मा राम ज्याचा तोची जाणे. साधकाला असं निश्चित 100% सांगते मी, त्याची पहिल्यासारखी वृत्ती घाणेरडी राहत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची पहिल्यासारखी मला खूप काहीतरी पाहिजे असं राहिलं नाही. साडी केवढीची आज कुठे घेतली,
बाई काही तुम्हाला कोणी दिली? माझ्या अंगावर पाहिल्यावर तर पहिलं असते तुम्हाला कोणी दिली. मी तर एखादीला दिले ना, बाई तुम्हाला दिली असं कोणी म्हणून तुम्ही दिली. आपण मी दिली हे महत्वाचं आहे ना, मला कोणी दिली हे महत्वाचं आहे. ज्याने दिली त्याची गुरुपौर्णिमा झाली, पण तुला प्रसाद मिळाला तर ती म्हणते काय वाटीतच जात येऊ. अरे ज्याने हंडा विकून परमार्थ केलाय. बाबा कीर्तनाला निघाले, भाड्याला पैसे नाही. आत बाहेर करतात. आईसाहेब आल्या आणि बाबांना म्हटल्या एवढा हंडा नीट करून आणा. तर बाबा म्हणले बरं झालं, हांड्याच्या निमित्ताने कीर्तनाला तरी जाईल. आणि तुम्ही आम्ही सगळे चपाती चोऱ्यांच्या नागी लागलेले मागे फिरणारे. बाबांनी हंडा पिशवीत घालून घेतला, नाशिकला आले आणि हंडा कीर्तनाला गेले. तर 4-5 दिवसांनी घरी आले. आईसाहेब म्हटल्या हंडा नाही आणला का? म्हटले हंडा कीर्तनाला गेला. आईला काही कळालं नाही बरं का. महिना झाला, परत विचारलं, अहो ऐकलं का तुम्ही आले 8-8 दिवस गेले की येत नाही, महिनाभर येत नाही. हंडा बाबा म्हणायची कीर्तनाला गेला. एक दिवस आईसाहेब म्हणले कीर्तनात गेला म्हणजे काय झालं हो नेमकं? म्हणले आता एवढं सांगा वाटत आहे असं मला नाही वाटत. तुम्ही शहाणे आहेत, तुम्हाला कळायला पाहिजे. हंडा कीर्तनात गेला असेल मग कुठे गेला असं? हंडा बोलून कीर्तन केली आपल्या बाबाने. आज त्याची गुरुपौर्णिमा आहे. तुम्ही मला जर माझा बाबा भेटला नसता, तुम्ही कशात मी कशात तुम्हाला भेटलो असतो? मला तर एखादं काम, मी एक निरूपी आहे रे. तुकाराम महाराज म्हणतात मी निरोप द्यायला आलो. तुका म्हणे माझा तुमच्या दारात आलं. एक संतांचं बी आहे, नामाच्या रूपाने ते तुमच्या कानामध्ये पेरलं. ते डोळ्यात उगवायला पाहिजे. आता कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भरिले तोची हरी. कोणी बाई नाही, कोणी माणूस नाही, ईश्वराचं चैतन्य आहे. कमी अधिक स्वभाव गुणांचा असतो. तुम्ही म्हणता नाही होत आहे, असंच झालं तसंच झालं, असंच असतंय तसंच असतं. ते गुण भांडत असतात आणि तो गुणांचा प्रादुर्भाव आहे. तुकोबरा इथं म्हणतात रज म्हणजे माया जाळ, तम म्हणजे नरकची केवळ. तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. रात्र दिवस नामस्मरण करा. ज्ञानोबरायांना निवृत्ती दादांच्या कृपेने कळालं की माझा गुरु माझी आई आहे, माझा बाप आहे, माझा आत्मा आहे, नाही माझा देव आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तुम्हाला अर्पित से भक्ती. म्हणून तरी बोल गंगावती स्वीकाराल की. माझ्या तोंडात ना जे काही तुमच्या अंतःकरणाला भिडणार असेल तेवढं घ्या, चांगलं असेल तेवढं घ्या, चुकीचं असेल ते इथेच ठेवा. इथल्या वाळूमध्ये, इथल्या हिरवळीमध्ये ते वाळून जाईल. उन्हाळ्यामध्ये हरळ नावाची एक वनस्पती आहे, कुंदा केना एक वनस्पती. वाळून 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 जातात, पण पाणी लागलं की लगेच तर होतात. आपलं तसं असावं.
आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर ते हरळकुंड केल्यासारखे. आपल्याला एक भ्रम झालाय फार मोठं ज्ञानाचा. अर्जुनाला विचारलं तुला ज्ञान झालं का रे अर्जुन? अर्जुन म्हटलं हो, पूर्ण ज्ञानी झालो मी आता, माझ्यासारखं ज्ञानी कुणीच नाही. म्हणे काय ज्ञान झालं अर्जुन सांग बरं. अर्जुनाने सांगितलं देवाला, गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालं कृष्णपणे, आता बोलणे पुसणे काहीच नाही. देवा मी अर्जुनपणे गुंतलो होतो, जीव प्रमाण गुंतलो होतो, पण आता मी कृष्णपणे आत्मप्रमाणे मी आता भ्रष्ट आहे. आता विचारायचं सांगायचं काही शिल्लक नाही. देव म्हटला कल्पनेची झोप आली तुझ्या बुद्धीला, मला फार कळालंय म्हणून. कारण जीव जो झालेला आहे तयार जीवात्मा, कल्पना विद्या येणे धरा जीव, माया उपारी शिव बोली जे. कल्पना आणि अविद्या याच्यात नाप्रचन. एक नाम तारक आहे, नामाच्या रस्त्याने चाला, इकडे तिकडे जाऊ नका. माझे बाबा सांगायचे नका देखाडा इकडे तिकडे, गल्ली में चाला नाका पुढे. अरे गाव नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, आमक्याचं घर तमक्याचं घर, तमक्याचं घर तमक्याचं घर, तर घरही नाहीये गावात, घरही नाही. भिंत आहे, खिडकी आहे, दरवाजा आहे आणि वरचं छत पत्रा किंवा कौल आहे. मध्ये जे राहतो बसतो ते घर आहे. तुम्ही याला सभामंडप म्हणतात, याचे खांब म्हणजे सभामंडप नाही, याचा स्लॅब म्हणजे सभामंडप नाही. तुम्ही आपण बसलो ती पोकळी म्हणजे सभामंडप आहे. त्याप्रमाणे शरीर म्हणजे काय आहे? शरीर म्हणजे मी आहे का? शरीर म्हणजे मी नाही, एवढं डोक्यातनं काढून टाका. रात्री झोपताना सांगा शरीर म्हणजे मी नाही. शरीर जायचे जायचं ठेवू नये. मग शरीरात जे राहतं त्याची ओळख करणं, त्याला शिव स्वरूपाला मिळवणं म्हणजे पौर्णिमा आहे. आजची व्यास पौर्णिमा म्हणतात, गुरु पौर्णिमा म्हणतात. व्यास म्हणजे शाळा शिकलेल्या मुलांना कळतं, पूर्ण एक गोल आहे आणि याकडेचा त्याकडेचा टिंब दिला तो जोडणं. मी कुठे आहे इथे? आता मी आता इथं प्रपंचामध्ये आहे. आता मला रस्ता सापडलेला आहे परमात्म्याकडे जाण्याचा. मी तिथे पोहोचलो, मागे वळून पाहिलं, मागे काही शिल्लकच नाही. ज्ञानोबा सुंदर सांगतात मला, अस्तेच्या महापुरी रिक्ताती कोट्यावरी, प्राप्तीच्या पहिल्या तिरी पाहिला एकच असतो. प्रत्येक साधकाला आपल्या असं वाटावं मी साधक आहे आणि मला पोचायचं जिवंतपणे माझ्या ध्येयाकडे. देही ध्याता ध्यान त्रिपुटी करा. त्रिपुटी मावळली गेली पाहिजे. काय उरला उरे तो झाले. हात माझा म्हणतो तो आत्मदेव आहे, डोळा माझा म्हणतो तो आत देव आहे, डोकं माझं म्हणतो तो आत देव आहे, केस माझा ओढला म्हणतो तो आतमध्ये देव आहे, पाय माझा म्हणतो, पाठ माझी म्हणतो, पोट माझं म्हणतो तो आतमध्ये देव आहे. आणि प्रबोधाच्या चिंतनाने त्याच्यापर्यंत आपल्याला तदाकार व्हायचं आहे. त्याचं नामस्मरण करायचंय. थोडं 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 आत जातो, बाहेर येतो, देवळात जावणीया नाही भेटला, काशीची जातो, ऋषिकेशी येतो, चारी धावा करवणीया नाही भेटला, धन्य जनाबाई म्हणे सद्गुरु केला, देहीचा आत्माराम.
तुम्ही देह आहेत का आत्मा आहेत? तुम्ही देह आहेत का आत्मा आहेत? आत्मा. बस रात्री झोपल्या ना तेवढंच म्हणा आतल्याचा प्रपंच आहे. सकाळी उठलं ना प्रभू मालक आपल्या आतमध्ये. आपल्या आतला मालक निघून गेल्यावर आपल्याला कोणी म्हणणार नाही मालकीन बाई स्पेशल करते का. आपल्या आतला मालक निघून गेल्यानंतर आपल्या नावावर काय आहे हे शोधतील. आपल्याला कोणी म्हणणार नाही मालक आज किती तारीख आहे. मालकी आतल्याची आहे आणि आतल्याची मालकी मान्य करा असं मौली ज्ञानोबा आपल्याला सांगतात. नागवण करील मदत करील चांगलं म्हणेल वाईट म्हणेल जिवंत असेपर्यंत आतला तो सज्जन सोयरा मदरदई सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अति आदरू विवेकावरी. विवेक कोणत्या बाजारात मिळायचा नाही. हा विवेक आपल्याला नेहमी शोधायचा की मी अविवेकाची काजळी. माऊली ज्ञानोबा म्हणतात रे मी अविवेकाची काजळी पेडोणी विवेक दीप उजळी योगी पाहे निरंतर जे. बघा आपल्या ठिकाणी असलेला अविवेक बाजूला करायचा आहे आणि वैराग्य धारण करायचंय. दिसणाऱ्या साऱ्या काही असणाऱ्या वस्तूची आसक्ती न ठेवणं असावं. तुम्ही अजून 2 बंगले बांधा 4 पोरांना 4 बांधा 4 पोरींना करा तुम्ही गोठ्यात राहा पण ह्या बंगल्यामध्ये काय गंमत आहे त्याला विसरू नका. औटहात का मानव देह अल्लाने उदरिया खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया बंगला खूप बनाया बे अंदर नारायण बंगला खूप बनाया रे अंदर नारायण सोया बंगला खूप बनाया रे अंदर नारायण सोया बनाया रे इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन खंबा आवत जावत कोई नहीं देखा यही बड़ा अचंबा बंगला खूप बनाया बे अंदर नारायण सोया. बंगला बनवलाय कोणी देवळातल्या देवानी नाही तो तुम्ही बनवला तुम्ही आणला तुम्ही बसवला पूजा तुम्ही करतात पण त्याला आता जाताना बघून जा. मी दरवेळेस सांगतो नाही का जाताना त्याला बघून जा त्याला सांगा माझ्याकडे बघ आणि मला परत बोलव तुझ्याकडे. इथे त्याला भेटायला तुम्हाला असं वाटेल आता देवाकडं काय याला 10 दरवाजे हे 2 हे 2 4 हे 2 6 7 इथून वरच परमार्थ आहे खरा. हे 8 हे 9 आणि हे 10. तुमच्या टकोरीवर तूप थापलत ना बाबा सांगायचे हाती द्यावा पदार्थ तैसा नवे गा परमार्थ त्रोही प्रबोधी सद्गुरुनाथ सत्शिष्या. त्याच्या दृष्टीने तुम्ही सत्शिष्य आहात. तुम्ही काय करतात त्याच्याविषयी त्याच्याशी त्याला कर्तव्य नाही. तुम्ही चांगलं म्हणतात मागे का वाईट म्हणतात तर तुम्ही देहाच्याच नादी लागलेले माणसं आहात. आणि माझे बाबा एक शब्द कायम सांगायचे या देहाच्या बांधवडीनं पडिजे सुख दुःखाच्या सागरीनं बुडीजे सुखे सुकृपा घडीजे माझी अंगा सुखरूप पैसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. पूर्णत्व मन पूर्ण ईश्वर स्वरूप बनायचे. म्हण हे मीची करी
मनाला देवरूपाला न्यायचंय. त्याच्यासाठी काय करावं लागेल? वृत्ती हे उचलली हरी भेटी लागी. माझी प्रत्येक वृत्ती परमात्म्याच्या भेटीसाठी तळमळली पाहिजे. मला भेटायचंय, मला भेटायचंय, मला भेटायचंय. नुसतं म्हणतो आपण भेटी लागी जीवा लागली ते आज वाट पाहे. कोणाची म्हणणं आहे की नाही आपलं? आणि साधू संतांचं करणं आहे. ज्ञानोबाराय सांगतात मला असा एक सज्जन, मी तुम्हाला सांगितलं मनाला सज्जन बनवा. चांगल्या पाठी विचारांना थारा मनामध्ये देऊ नका. चांगला विचार केला तर देवप्राप्तीचा विषय नाही. तुमच्यातला देव तुम्हाला घेऊन माझ्याकडे आलेला आहे आणि माझ्यातला देव तुमच्या समोर चिंतन मांडतोय. हाच ईश्वर आहे. कारण आपण म्हणतो तोंड घेऊन कुठे चालला, म्हणतो की नाही? कुठे चालला तोंड घेऊन? कोण घेऊन जातं? पाय. पायामुळे जातो. कोणामुळे जातो? पायामुळे जातो. आणि आतला नसेल तर कोणामुळे जातो? जाणारच नाही. आतला नसेल तर बोलेल का? बोलणारच नाही. कोणामुळे बोलतो? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जगाशी चालकता मीची. जगाचं चलन वलन करणारा परमात्मा तुमच्यात आहे राजा, तुमच्यात आहे, तुमच्यात आहे. भनंगासारखं भटकू नका. मिळालेल्या नामाला स्वतःच काळजाचा तुकडा समजा. नामाला तुकडा. कारण जो नामामध्ये राहतो तो देवाला आवडतो. जो नामामध्ये राहतो त्याची देव काळजी करतो. जो नामामध्ये राहतो तो देवाशी जोडला जातो. नामामध्ये राहतो तो संतांशी जोडला जातो. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात माझा सगळ्यात म्हणजे खरा सोयरा कोण आहे? व्यवहारातला सोयरा बाहेर तर काय दाढीदाराचं काम करेल, काय करील काय नाही गोड बोलून सांगता येत नाही. पण हा सोयरा असा आहे की माझा जन्म मरणाच्या फेऱ्यातनं चुकवलं. माझ्या असं जीवाच्या जवळची वस्तू. ज्ञानोबाराय सांगतात बरं का, आपल्याला वाटत नाही सद्गुरु माता जीवलं की बरं, नवरा जवळचा वाटतोय का तुम्हाला? बायको जवळची वाटते का तुम्हाला? तुम्ही म्हणतात बायकोला काही कळत. त्या म्हणतात हाय ती बरं आहे, तुम्हाला काय सांगायचं? इथं ज्ञानोबाराय सांगतात मला एक सज्जन सोयरा भेटला.
काय केलं? नामस्मरणामध्ये जर देह पडला, नामामध्ये कोणाच्या चांगल्या वाईट विचारात देह ठेवू नका. डोक्यामध्ये एकच विचार ठेवा, मी परमात्मा आहे, माझ्यात आत्मा राहतो, माझं नाम म्हणजेच मी आहे. सोहम माझे नाव, ब्रह्मपुरी आलो, मीच ऐकतोय राजा हो आणि मीच सांगतो, माझा मीच विस्तारलो सर्व जगी. मी कोणाला वाईट म्हणू शकत, मी कोणाला चांगलं म्हणू शकत, कारण त्याच्यात कोण आहे? मौली ज्ञानोबा. हाच वैकुंठ, हा शब्द आहे ना विश्वात भरलेला, हाच वैकुंठ आहे. फक्त सिद्धताई व्हायला पाहिजे बुद्धीची, निश्चयात्मक ज्ञान व्हायला पाहिजे. माझी बाबा सांगतात, नाचक्या कुचक्या डोळ्याने तुम्ही देव पाहू शकत नाही, ज्ञान दृष्टी अवलोकिले. कोणत्या डोळ्याने देव पाहता येईल आपल्याला? सांगता आणि म्हणता येईल, विठ्ठल जळीत तळी भरला. वाटतं का आपल्याला बाईमध्ये देव आहे म्हणून? नाही वाटत. लाज वाटते, माझी बाई गुरु आहे म्हणायचं. आई होती म्हणून बुवा जन्माला आला, बहीण होती म्हणून त्याची भाऊबीज झाली, आणि कुणाची तरी परणून आणली बायको होती म्हणून तो बाप झाला. पण हे सांगणाऱ्यालाच माहित नाही अजून, हे सांगणाऱ्यालाच माहित नाही. बोललं अद्वैताचं आणि राहणं द्वैताचं माऊलीला मान्य नाही. कारण ते सांगतात, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. डोळे उघडलेली माणसे राजा, तुम्हाला सहज विचारलं तुम्ही कोण आहे, तुम्ही लगेच सांगता आत्मा आहे. हे डोळे नाही उघडायचे, याचा अप्रेम मला डोळ्याचे डोळे म्हणजे ज्ञान दृष्टी अवलोकिले. ज्ञानाचा डोळा उघडला गेलाय तुमचा. अहो भाग्य आहे तुमचं, माहित नाही तुम्हाला. देवदेवारी करत फिरले ते व्यवहारातले नाशिवंत सगळं मिळेल, पण अध्यात्मक शास्त्रीय अंतःकरणाचे अधिकारी आहे. अंतःकरणाचा विषय परमात्मा व्हायला पाहिजे, म्हणून डोळे उघडायला पाहिजे. माझे बाबा सांगायचे, कुत्र्याचे पिलू 7 घर फिरते सोडते, मांजराचं पिलू तोळात तोंडाने धरते 7 घर फिरवते, त्या दाताने उंदीर चावून खाते. मांजरीला अक्कल आहे का नाही? भरल्या दुधाच्या घरामध्ये ती पिल्लू सोडून देते, तिला कळतंय का नाही? सज्जनता आली पाहिजे, दुर्जनता गेली पाहिजे. आणि देव आहे सांगणं वेगळं, माझ्यातच आहे, माझ्या देहाचा तो मालक आहे असं वाटणं. साधकाची दिशा बदलली पाहिजे. काही दशा होणार नाही तुमची, प्रपंचात दशा होते. बालपण येतं, तरुणपण येतं, मग प्रौढपण येतं, मग वार्धक्य येतं, मग जरा अवस्था होते. 6 अवस्था होतात शरीराची, दशा होती प्रपंचामध्ये. परमार्थामध्ये नाही. फक्त दिशाहीन पावला जीव माझा, पण दिशा मिळाली, आणि दिशा मिळाली म्हणून तुम्ही सगळे इथे आलात. फक्त आता दिशा सोडून फिरू नका. मार्ग मिळाला ना आपल्या, मार्ग हा सुखरूप मिळाला ना, मग सुखरूप वाटेने जावा. उगीच चिखलात काय पडलंय, जनता जनार्दनाच्या मताने चाललात तर तुम्हाला बुडून मरावं लागेल. आमच्या शाळेमध्ये आम्हाला धडा शिकवायची, ऐकावं जनाचं आणि करावं जग. चाललंय, दोघं मायलेकर चालले होते देवाला गावाला. गाढव होतं बरोबर,
काय म्हणले, गाडव बरोबर बसायचं ना मग गाडवावरती. मग बापाने मुलाला बसवलं, पोराला बसवून चालवलंय. बाबा खुशाल खाली, तर पोराला तुला लाज नाही वाटत का? पोरगा खाली उतरलं, बापाला बसवलं. बापाला म्हणाले तुला काय वाटतं का? ती पोरगा पायी पायी चालला. दोघही बसले. येणारे जाणारे म्हणले तुम्हाला दोघांना काय वाटतं का नाही? त्याचा जीव आहे इकडे. दोघही खाली उतरले, त्याचे दोन्ही पाय बांधले, खांद्यावर घेतलं. त्याला त्याचं पाण्यामध्ये प्रतिबिंब दिसलं. ते हातपाय झाडून त्या दोघांसकट नदीत पडलं. ऐकावं, करावं, जरा विचार करा. चांगला विचार करायचा, वाईट विचाराला थारा द्यायचा नाही. कारण मन छंगा तो काठवट मी गंगा. जीवलग कसा मी म्हणतो म्हणून. आता तुम्ही साधू संत जीवलग, कोण करील आपलं चांगलं? आई वडिलांनी चांगलं केलं का? दिलं कोणाच्या तरी तिकडं जा बरं. तुम्ही म्हणला अजून त्याचं पटत नाही असं होत, तिथंच मरावं लागत आहे. तसंच असतंय. ते काही बोलू नको, सांगू नको, तिथंच राह, तिथंच मर. आई बाप आपल्याला मरायच्या दारात टाकून देतात. नाही केव करत आई बाप आपली. पण साधू संतांनी तुम्हाला मार्ग दाखवलेला आहे. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत. ते संत दयानिधी असतात, कृपाळू असतात. रोज म्हणतो आम्ही कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. मग आता सांगणाऱ्याचे जवळ कृपा पाहिजे, कृपाळूपणा पाहिजे. काय पाहिजे? कृपाळू पाहिजे. म्हणून ते सांगतात गोमटे ते करा माझे भार रोजे तुम्हासी. देवा मला आठवत काही नको. तू का म्हणे माझा आठवा, मूळ लवकरी पाठवा. मनाच्या शांतीसाठी नामस्मरण करायला जाऊ. काही गल्ली तिकडे बघू नका. कोणाच काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, कोण काय करतं, कोण काय करतं, काही बघू नाही. मी काय करतो हे पाहायचं. आणि एकदा मी हातात आला की भीती आणि चिंता निघून जाईल तुमची. हरी आला हाता. कोणता हरी? कोणता हरी? एक नाम माझे बाबा म्हणायचे आलात या बस. बसलेत बाबा, उठले जा, चालले जा. एका शहाण्या माणसाने घरच्या लोकांना कीर्तनाला जावं, बुवा चांगला नसतो, कीर्तनाला जावं, बुवा चांगला नसतो. पण त्या घरच्या महिला त्याचा डोळा लागल्यासारखा पाहिला आणि त्या सासू सोना कीर्तनाला गेल्या. याला वाटलं बाबा कसं आहे बघावं जाऊन. तो आला कीर्तनाला. कीर्तन चालू होतं बाबांचं. तर बाबांनी कशाला त्याला पाहिले? बाबा म्हणली जगामध्ये आपण आलो होतो, देवमुख आलात या, पाठवले आपल्याला वाचनेमुळे. बसले बसा प्रपंचामध्ये आता. आणि उठलाच त्याच्यातनं तर उठा, आणि चालले तर मोक्षाच्या रस्त्याला जा. पण तो आला तसा बाबा म्हणले आलात या. त्याला वाटलं मला पाहिलं या बाबांनी. पटकन काय तो बसल्याबरोबर बाबा म्हटले बसले बसा. त्याने आपलं थोडंसं ऐकल्यासारखं केलं आणि सरकत निघाला. आणि पुढे जाऊन उभा राहिला. बाबा म्हटले उठल्यात उठा. चालायला लागला, चाललेच जा. पण घरी आला आणि खाट्यावर पडला आणि म्हणायला लागला आलेत या, बसलेत बसा, उठलेत उठा, चाललेत जा. म्हणता म्हणता त्याचा भला मोठा वाडा होता आणि 2-4 चोर भगदाड पाडायला आले होते. हा म्हणत होता आलेत या. हे पाहिलं वाटतं ते चोर पटकन खाली बसले. बसला बसा. पाहिलं येते सरकत उभे राहिले. चाललेत जा, उठलेत उठा, चाललेत जा. पाहिलं पाटलं नाही आपल्याला. म्हणजे एवढं बघा त्यांनी. पाटील पहाटे उठला आणि पाहायला असं वाड्याला फिरून एवढं भगदाड. महाराजाच्या एका शब्दाने वाड्याला भगदाड पडलं. फक्त वाडा वाचला. आपला हा वाडा आहे. देहदेवाचे मंदिर. आत आत्मा परमेश्वर. जशी उसामध्ये साखर तसा देहात परमेश्वर. कुणी दाखवला? मला माझ्या सद्गुरूंनी दाखवला. तुम्हाला कुणी दाखवलं मला नाही माहिती. दाखवला असलं तर बघत जायच्या हो, बघत जा त्याला. निरखित गेली हो माय, तव तन्मय झाली हो माय. अशी तन्मय दशा यावी, उन्मन व्हावं मनाचं आणि आनंद मिळावा.
हे सहज सांगितलेलं ज्ञान असतं. ग्रहण शक्ती ज्याची जागी झालेली असते तो ग्रहण करतो. एखाद्याला वाटतं भया देश का भारी सांगितलं त्या लोकांना सांगितलं, तू ऐकायला आलं तुला सांगितलंय, तू ऐकायला आलं तुला सांगितलं, असं समजून चाल. ऐकायला सगळे चाललेले असतात असंच नाही, ऐकायला एकच चाललेलं आहे. तुम्ही म्हणता मग कोण? तुमच्यात असलेला आत्मदेव, सगळ्यांमध्ये असलेला एक हरी, त्यांनीच ऐकलं. तो हाताशी आला पाहिजे, त्याला ओळखला पाहिजे, त्याला साठवलं पाहिजे. ओळखीला हरी जी हृदय मंदिरी, त्याची सरली येरधार, झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैची भिय चिंता. तुका म्हणे एकच अभंग का, तुका म्हणे हरी काही उरव न दे उरी, तो आतमध्ये काही राहू देत नाही. पण तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल मग धोनी? अरे तुम्हाला सांगितलं ना येड्यांनो, रीत पण कळाली. मग आता हलवायला बी मलाच बोलावता का काय तुम्हाला धरून? माझं असं म्हणणं होतं तासाभराची सेवा करावी आणि पावसा पाण्याचं हे करावं. हे दृष्ट आता हलवायचं सांगतो, थांबतो, समजून घ्या. फार महान महात्मा भेटला आपल्याला. कधी बाई नाही, माणूस नाही त्याच्याकडे, लहान तरुण मोठे. आता आम्हाला म्हणतात काय ते पोरास्वरांसारखं पोरास्वरांमध्ये हे करत फिरतात. तुम्हाला होता येत असलं पोरं तर बा, तुम्हाला होता येत असलं पोरी तर बा, तुम्हाला लहान लेकरांमध्ये नाचता येत असलं तर नाचा. कारण तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी म्हाताऱ्या अशा नाचत होत्या. किती 100 वर्षाची आजी असेल ती पाणी. आणि हे कशासाठी करायचंय? तुम्हाला पैसे खर्चायचेत म्हणून नाही. एक विचार आज ऐकला ना, ठसवून ठेवा, मी आत्मा आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, मी नाम आहे. तिसरी गोष्ट, मी शरीर नाही, शरीर माझं आहे. हे मनाला स्वीकारायला लागतं. आणि मन ज्या दिवशी स्वीकारेल त्या दिवशी तुम्ही मुक्त, जिवंतपणीच मुक्तता असते. कोणी आपल्याला बांधलेलं नाही, काही केलं नाही, त्याला तरी बांधावं लागतंय. जन्माला आल्यापासून आपण मुक्त आहोत. आपल्याला कोणी बांधलेलं नाही. पण बांधला कुठे गेले? बायको माझी, नवरा माझा, पोरं माझी, गुरं माझी, घर माझं, बंगला माझा, मठ माझा, तट माझा. ये तुझ्या बरोबर मग रामकृष्ण. काय बरोबर येणार आहे आपल्याला? काही येणार नाही. हे रोज स्वतःला जर सांगितलं तर जीव सगळ्याच्या बाहेर राहायला शिकतो. राहायचं त्याचा प्रपंच सांडावा मांडावा. त्याला जर कटाळा येत नाही एवढ्या सगळ्या जनता जनार्दनाचा, आपल्याला कशाला यावं? कोण आहे सगळीकडे? मीच भरलेला आहे. ह्या सगळ्यात कोण आहे? मीच आहे. हे एकदा तुमच्या हाताशी आलं, कळालं तर अतिशय सोपं आहे. पण हलवायचं कळलं पाहिजे. पोरग पळत पळत डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर साहेब, म्हातारीला असे जुलाब होतात, तुमच्याकडं आणता येणार नाही. डॉक्टरने एवढी बाटली दिली, एवढ्याला पिवळ्या गोळ्या दिल्या, ही गोळी गिळायला दे आणि ही बाटली हलवून म्हातारीला दे. घरी आला, गोळी गिळायला दिली आणि म्हातारी हलवायला सुरुवात केली. म्हातारी म्हणली, बाळा असं काय करतोय? हलवायला सुरुवात केली, इकडं इकडं मागं पुढं. का रे बाळ? डॉक्टर मधला म्हातारीला हलवून औषध दे. बाटली हलवायची का म्हातारी हलवायची? आता मंथुनी नवनीतासाठी सांगितलं, हे लगेच कळालं तुम्हाला. पण 750 वर्ष झाले. आता तुमच्यातले कोणाकोणाला 25 वर्ष झाले, 20 झाले, 22 झाले, 15 झाले, 18 झाले, 10 झाले, 5 झाले. सकाळ जाऊन 15 जण आले असतील आम्हाला अनुभव घ्यायचे. म्हणलं आज नाही लोक ह्याच पौर्णिमेला देते, त्यांच्याकडे जा. लोक तुम्हाला हात लावून दर्शन देत नाही, माहित नाही तुम्हाला अजून. विचार आमच्यावर वृंदावनला आलेले लोक दर्शनाला गेले ते महाराजांचं नाव मला माहित नाही. तुम्हाला असलं युट्यूबला तर बघा. इकडून द्वाऱ्या तिकडून द्वाऱ्या, दुतर्फा पब्लिक उभं. महाराज असा चालला होता. काय मिळत होतं मला माहित नाही लोकांना. रात्रीच्या 2ला ते दर्शन देते. रात्रीच्या 2ला. मग आता तुम्हीच बघा, विचार करून जरा थोडा. आता मी तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतलंय. तुम्ही घेतलं का? मग आता जेवण घरी जा.
खायला आलोय आम्ही इथं, खायसाठी आलो काय, आम्हाला मिळत नाही काही. आपली वरून मी घर फिरते. जसं ती म्हातारी तसं मंथन आपल्या नामाचं व्हायला पाहिजे. आपण की 24 तासातनं आपल्या नामाच्या मंथनावर देव करतोय, आपल्याला लक्ष ठेवायचंय. लाहोर करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वाळू घेऊ पाणी, लक्ष लावणी राहा गोविंदीला. कुठे लक्ष ठेवायचं? आतल्या गोविंद. आतमध्ये खूप मोठा आनंद आहे. आज खूप आनंद झाला तुम्हाला का नाही झाला? महाराज म्हणतात आनंदोरे आजी आनंदोरे सभार्य अभ्यंतरी अवघा परमानंदोरे. आतमध्ये आनंदाचा डोह आहे. तुम्ही जसं जसं थोडं थोडं हलवाल तसं तसं ते तुमच्या हाताशी आहे. म्हणून माऊली सांगतात म्हणतोय. मग हे जीवलग सांगत असतो. एखाद्या वेळेला नवऱ्याला जर कुणाला तुमच्या चोर देत नाहीत बरं का, माझ्या गोष्टीतला नवरा सांगतो, हे नवरे काठी घेऊन येतील माझ्याकडे, तुला काय पडले आमचं. गोष्टीतल्या नवऱ्याचं सांगतो, तुमच्या चोरून त्यांनी पैसे दिले, तुम्हाला सांगितलं नाही, पण ज्याला दिले त्याच्या बायकोन तुमची मैत्रीण तिने सांगितलं तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला पैसे दिले. हसत खेळत तंटा भांडणं करतात. ऐकताय का मावल्यांनो? काय करतात मला ऐकू येत नाही. तुमच्या मंडळीने तुमच्या मित्राला तुमच्या गपचीप लई नाही पण 1000 2000 5000 दिले आणि ते तुम्हाला कळाले, तुम्हाला आनंद होईल का? होईल? महाराजच म्हणता येईल नाही मला. असं नाही वाटत का सांगितलंय? आपल्या वृत्तीमध्ये लगेच चलबिचल होते. आणि जर नामस्मरण केलं, नाम स्थिर होणं, प्राण स्थिर होणं काळाची गरज आहे. मग तुका म्हणे काळ आता करू शके बळ. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या सगळ्यात जवळचा कोण असेल तर माझं सद्गुरू आहे. मी बाकी कोणालाही त्याच्यापेक्षा जास्त किंमत देणार नाही. नवरा नाही का माझा आहे, लेकरं प्रपंच सगळं माझं आहे, पण माझ्या आतमध्ये मात्र माझा कोण आहे? मदानी सद्गुरुमूर्ती भेद नाही गा कल्पांती, अभेद भावी जे बदलती, ज्ञान पावती सहजची. त्याचा माझा आत्मा एकी वेगळा नाही. महाराजांना कळालं, तुम्हाला आणि मलाही सद्गुरूची कृपेने कळालं, म्हणून आपण भाग्याचे आहोत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या जीवाचा सगळ्यात जवळचा कोण असेल माझा जीवेचा जीवन, माझा जीवेचा जीवन
ज्ञानोबराय सांगतात मी एक अनाथ आहे. माझ्यावर सावली केली माझ्या सद्गुरूने. माझ्या सगळ्यात जवळचा जीवलग कोण असेल तर माझा बाबा आहे. मी कृष्णाला एकच विनंती केली, जन्मोजन्मी दत्ताला एकच विनंती केली, मला माझा सद्गुरू मिळाला. त्याच्यामुळे तुमच्या सारख्या सज्जन मायबापांचा मोक्षाचा मार्ग दाखवतात. एक माझ्या गुरुमुळा. गुरु नाही भेटला तर माणूस रिकामा आहे. काही नाही मिळत जिंदगीत जगातलं तरी चालतं. किती हव्यास केला तरी सगळं जागेवर राहतं. पण एक कारण ते सांगतात गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटी दे. म्हणून गुरु शिकावे रूप ध्यानाशी आणावे. सकाळ संध्याकाळ त्याला आठवावं, माझं चिंतन करून घ्या म्हणावं सांगावं. त्याला नजरे आड होऊ देऊ नये. तो नजरे आड नाही, तुमच्या रूपाने नजरेत आहे, डोळ्याच्या डोळ्यात आहे. म्हणून तो सगळं कार्य करतो. आपण काहीच करू शकत नाही. कोणी काही निंदा नाही तर वंदा आपल्याला स्वहिताचा धंदा. जिवले तुला काय धंदा घडोघडी होती या गोविंदा. या उक्तीप्रमाणे विठोबा रघुमाई
कीर्तन संपल्याच्या नंतर गुरुपूजनासाठी टाइम देण्यात येणार आहे. तरी सर्वांना विनंती आता खाली बसायचंय. सर्व खाली बसून घ्या. ऐका गुरुपूजनाला परत हार लागतील. महिला मंडळ आता सगळ्यांनी हात घालायचे नाही. घालून झाले सांगताय तुम्ही चांगला आहे का. ज्ञानदेव म्हणे अवचित ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू निवृत्ती दादा आले. भेटली एखाद्या बाजारात तर बघा तिला ज्ञानदेव म्हणे अचानकपणे जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला झालंय का समाधान. पण मी काही मोठीला गुरु करायला गेले नाही. तुम्ही काही वागणीला माझ्याकडे आला नाही. पण मी ह्याच्याकडे आले आणि सुनीलच्या घरी आले, नानाच्या घरी आले, घरी आले, तुकारामच्या घरी, असं करून 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 तुम्ही अनुग्रह घेतले सगळ्यांनी. त्याच्यामुळे मग तसं नाही. एक नामाची किंमत, नाम सगळ्यात मोठं आहे. ज्ञानदेवा पाठ हरी हाच वैकुंठ, हरी हेच नाम यादी लक्षात ठेवा. भरला घनदाट हरी. अचानकपणे माझी निवृत्ती दादा परत येतात काय. आई वडील निघून गेले आणि माझ्या शांत अचानकपणे एखाद्याला भेटायला जावं आणि तिथे 4 लोकांनी यावं आणि अनुग्रह घेऊन, बाबा बघायला म्हणून जावं आणि अनुग्रह घेऊन यावं. ती बाई काहीतरी सांगते, इथं चांगलं झालंय, तिथं चांगलं झालंय, तिथं चांगलं झालंय म्हणून कधीतरी असे एकमेकाला खो देऊन तुम्ही खऱ्या कार्यकर्ते आहात. तुम्ही एखाद्याला तयार करतात, बाळ घालायचंय, नाम घ्यायचंय, मी घेतलंय, माझं चांगलं झालंय, आता आमचं चांगलं झालंय, तू पण घे, असं करत 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 तुम्ही हा सगळा मॉब तयार केलाय. माझा काही संबंध नाही. ज्ञानोबा सांगतात माझ्या जीवनामध्ये अचानकपणे ज्ञानदेव म्हणी अवचित घडले. अचानकपणे माझे दादा आले परत. म्हणून आम्हाला काय झालं, हरवले होते आणि परत आले, परत सापडले, परत आम्हाला आधार दिला, धीर दिला. मग आता आम्हाला कशाची भीती वाटत नाही. अचानकपणे आतलं बी तुमचा प्रबोध म्हणजे तुमच्या आतली वस्तू आहे, बाहेरची वस्तू नाही घातली. माझ्या गुरुने मला माझ्या आतलं दिले. ज्याला ज्याला मिळाले त्यांनी कळून घ्या, समजून घ्या, चिंतन करा. 12 महिन्यातनं एकदा मुंगसासारखं यायचं, मला तोंड दाखवायचं. ज्ञानेश्वर